नमस्कार. इन्फिनिटी अकॅडमी प्रस्तुत घे भरारी या कार्यक्रमात मी प्रसाद बेडेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. घे भरारी या कार्यक्रमातनं आपण वेगवेगळ्या शासकीय सेवेत आणि प्रशासकीय सेवेत काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटत असतो. आज मात्र आम्ही दोन खास पाहुण्यांना तुमच्यासाठी घेऊन आलोय. म्हटलं तर हे याच क्षेत्रातली मंडळी आहे आणि म्हटलं तर ती या क्षेत्रातल्या लोकांसाठीची सुद्धा मंडळी आहे. म्हणजे काय आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कारण आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत एमपीएससी स्टुडंट्स राईट्स या संघटनेचे दोन प्रतिनिधी आणि त्यांच्याकडनं आपण एक वेगळाच प्रवास जाणून घेणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत किरण निंबोरे आणि महेश बडे. तुमचं दोघांचंही आमच्या या खास कार्यक्रमात मनापासून स्वागत. तुम्ही इथे आलात आणि आज आमच्याशी गप्पा मारण्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल सुरुवातीलाच तुमचे आभार. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे किरणजी. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स या संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आज तुम्ही इथे आहात, पण मला तुम्हाला थोडं भूतकाळात न्यायचंय. हे सुरू होण्याच्या आधीचा तुमचा प्रवास कसा होता? स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र ग्रामीण भागातलं असल्यामुळे श्रीगोंदा तालुका आणि तसा ग्रामीण भाग असल्यामुळे जास्त स्पर्धा परीक्षेशी काही लागेबंदे नव्हते. ज्यावेळेस कॉलेजचं जे काय ॲन्युअल फंक्शन असतं, गॅदरिंग असतं, त्यावेळेस आमच्या कॉलेजमध्ये विश्वास नांगरे पाटलांना आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळेस ते ज्या वर्दीवरती आले होते त्या वर्दीचं क्रेज, पोलिसांचं क्रेज हे मनातमध्ये बसलं आणि त्याच दिवशी ठरवलं की नाही आपणही असेच होणार. त्यावेळेस ते IPS होते, परंतु ऍक्च्युली त्यावेळेस हे देखील माहिती नव्हतं IPS बनण्यासाठी नेमकी MPSCचा अभ्यास करायचा का UPSCचा अभ्यास करायचा. ते स्वप्न घेऊन 2012-13ला पुण्यामध्ये आलो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा होता. वर्षभर तर IPS बनण्यासाठी अभ्यास सुरू केला, काही क्लास लावले, पण त्यावेळेस हे देखील माहिती नव्हतं की क्लास लावले MPSCचे, ध्येय होता IPS, पण हे देखील माहिती नव्हतं की IPS बनण्यासाठी UPSCचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर मात्र ज्यावेळेस अभ्यास सुरू केला, थोडी बेसिक माहिती कळाली. माहिती कळल्याच्या नंतर अभ्यास सुरू झाला. त्यावेळेस मात्र 2013ला एक परीक्षा झाली. मग नंतर कळलं की IPS हे थोडंसं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. त्याच्यामुळं PSI आणि DYSP ह्या दोन पदांच्या परीक्षांसाठी अभ्यास सुरू केला. त्याच्यात PSIची परीक्षा आली, PSIची प्रिलिम पास झालो, मेन्सचा अभ्यास सुरू केला. परंतु हे होत असताना जो काही कालावधी गेला त्याच्यामध्ये 2014ची प्रिलिम्स होऊन गेली, परंतु ती प्रिलिम्स मी पास नाही झालो आणि 2013ची जी काही प्रिलिम दिली होती त्याची मेन्स मी फेल झालो. पुन्हा हारलो नाही, कारण 2 वर्षच अभ्यास केलेला होता. माझ्या आधीचे काही कॅन्डिडेट होते की त्यांनी 4-4 वर्षापासून अभ्यास करत होते, त्यांच्याकडे पाहून मी अभ्यास करायला सुरुवात केली. परंतु 2014साठी अभ्यास केला, 14मध्ये जाहिरात आली नाही. 2015साठी अभ्यास केला, 2015मध्ये देखील जाहिरात आली नाही. 2 वर्ष वायाला गेले आणि या विद्यार्थ्यांकडे म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांकडे पाहणारं कुणीच नव्हतं, त्यांना वाली कुणीच नव्हतं. आता काय करायचं? कित्येक आमचे मित्र वयोमर्यादेतून बाहेर पडत होते, कारण PSIसाठी 28 वर्षाची वयोमर्यादा होती आणि त्याच्यातून हे विद्यार्थी बाहेर पडत असताना 2 वर्षापासून नोकर भरती कपातीचं धोरण होतं. मग आम्ही अभ्यास करतोय, फक्त अभ्यास करून काय होणार नाही, काहीतरी केलं पाहिजेत. म्हणून आम्ही एक निवेदनाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना कुठेतरी एक निवेदन दिलं पाहिजे की बाबा ही परिस्थिती दाखवून दिली पाहिजे. त्याच्यासाठी खरं तर मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं. ते निवेदन दिल्याच्या नंतर कुठेतरी आमची मीडियाने दखल घेतली. प्रवासापर्यंत तुम्ही आला सुरुवातीचा, म्हणजे ग्रामीण भागातून तुम्ही एक स्वप्न घेऊन आला, बरोबर, की माझ्या अंगावर एक अशी सुंदर वर्दी पाहिजे. अगदी बरोबर, अधिकारी बनण्याचं ध्येय. अधिकारी बनण्याचं ध्येय. खरं तर महाराष्ट्रातनं आज लाखो मुलं पुण्यासारख्या शहरामध्ये येतात. मी जर चुकत नसेल तर जवळपास 25 ते 30 लाख मुलं आज पुण्यासारख्या शहरात MPSC UPSC करण्यासाठी येतात किंवा दिल्लीला जातात. तुमच्या बरोबरीने तुमचे सहकारी पण तुमच्या या कामात तुम्हाला भेटले, ते म्हणजे महेश बडे. अगदी बरोबर. ते सहकारी कसे झाले ती रंजक कहाणी आपण नंतर ऐकूया. पण महेशजी, जसं आता यांनी सांगितलं की श्रीगोंद्याहून ते आले, वर्दी बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं, अधिकारी होण्याचं. तुम्ही कसे आलात पुण्यात आणि कुठून आलात, का आलात? सर, तसं पाहायला गेलं तर मी मूळचा करमाळचा आहे, पण माझं शिक्षण आणि माझं लहानपण सगळं पुण्यामध्येच गेले, हडपसरला. तर तिथे पहिलं माझं जे स्वप्न होतं ते आर्मीत जाण्याचं स्वप्न होतं. म्हणजे मी वयाच्या 18व्या वर्षीच आर्मीमध्ये भरती झालतो. माझे वडील आर्मीमध्ये होते, तर वडील म्हणले की तू आर्मीमध्ये जायचं नाही. मग त्याच्यानंतर मी माझं कॉलेज कंप्लीट केलं आणि पुढे काय करायचं तर एक देशसेवा करण्याची मला आवड होती, आहे आणि यापुढे करत राहील.
तर तिथे मग युनिफॉर्म विषयी क्रेज होता, आर्मीचा युनिफॉर्मची क्रेज होती. आर्मीत नाही जाऊ शकलो तर पोलीस प्रशासनामध्ये जाण्याची मला आवड निर्माण झाली. आणि मग ते कसं व्हायचं हे सुद्धा माहीत नव्हतं. म्हणजे अशी त्यावेळेसची आमची परिस्थिती होती. त्यावेळेस एवढे क्लासेस नव्हते किंवा काहीच नव्हतं. मग हडपसरमध्येच एक आमचे मित्र होते, त्यांनी मला थोडं सांगितलं. मी एका PSIंना भेटलो, मग मी क्लास लावला आणि त्याच्यानंतर मग माझा तिथून स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला. त्याच्यामध्ये मी 2-3 वर्ष चांगल्या पद्धतीने अभ्यास करून मी काही मेन्स वगैरे दिल्या. पण त्याच्यानंतर जशा पद्धतीने यश पाहिजे होतं तसं यश भेटलं नाही. आणि जसं किरणने सांगितलं की जाहिरातीच निघल्या नाहीत, तर किरणचा आणि माझा तो प्रवास बऱ्यापैकी पाहायला गेलं तर त्याच दरम्यान होता. आणि 2014 मध्ये पहिला एक मोर्चा MPSC मध्ये निघाला होता रेशोच्या संदर्भात. म्हणजे त्यावेळेस मोर्चा काय असतो, आंदोलन काय असते हे मी फक्त इतिहासात वाचलेले होते. आणि तेव्हा पहिल्यांदा 2014 साली जो मोर्चा झाला त्या मोर्चाचे तुम्ही दोघं साक्षीदार आहात असं म्हणायला हरकत नाही. कारण तो जो उशीर झाला, म्हणजे जो प्रसंग यांनी सांगितला तोच तुम्ही सांगताय. हो, वर्दीचं वेळ तुम्हालाही होतं, वर्दीचं वेळ यांनाही होतं. हा समान धागा आपसूक नंतर जुळला असेल कदाचित. पण तुमच्या दोघांच्या बोलण्यात एक गोष्ट जाणवली की तुम्ही या क्षेत्रात येण्याच्या पूर्वी तुम्हाला कसलीच बॅकग्राऊंड नव्हती किंवा माहितीच नव्हतं काय. बरोबर. तरी सुद्धा वर्दीशिवाय या क्षेत्रात येण्यामागचं दुसरं काही कारण होतं आणि इथे आल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं तयारीला सुरुवात केली? सर, ह्याच्यामध्ये आल्यानंतर म्हणजे स्वप्न तर युनिफॉर्मचं होतंच. त्याच्यासाठी क्लासेस आम्ही लावले होते. क्लासेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं. तसं आम्ही रोज 10-12 तास आमचा अभ्यास असायचा. इथे पुण्यामध्ये बऱ्याचशा अभ्यासिका आहेत, तिथे आम्ही अभ्यास सगळे विद्यार्थी महाराष्ट्रातनं इथं या विविध जिल्ह्यातनं विद्यार्थी या ठिकाणी येतात. आणि इथं एक चांगलं वातावरण आहे. त्याच्यासोबत बरेचसे विद्यार्थी फ्रेंड सर्कल चर्चेच्या माध्यमातून अभ्यास आमचा सुरू झाला. आणि मग बरेचसे त्यावेळेसचे रिझल्ट्स म्हणा हे थोडे उशिरा लागायचे. आणि मग सरकार चेंज झालं. सरकार चेंज झाल्यानंतर मग त्यांनी नोकर कपातीचा निर्णय घेतला. मग त्याच्यामुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांवरती एक संकटच आलं की अरे मग पुढे काय करायचं. जर म्हणजे तुम्ही सगळी तयारी करत होता पण ती ज्याच्यासाठी करायची तेच होत नव्हतं. तुम्ही ज्या वेळेला MPSC ची तयारी करत होता तुम्हाला तर तेव्हा माहिती नव्हतं खरं तर UPSC करायचे का MPSC करायचे. पण अशी तुम्ही अंधारात एका डोहात उडी मारली. उडी मारल्यावर काय झालं? तो अभ्यास कसा सुरू झाला तुमचा? कसं मार्गदर्शन मिळत गेलं? तुम्ही काय केलं? नाही, खरं तर तुम्हाला जसं सांगितलं की 2 वर्ष पहिले 1 वर्ष तुम्हाला काहीच कळत नव्हतं. त्याच्यानंतर एका खाजगी कोचिंग क्लासेसला क्लास लावला. त्यानंतर कळलं MPSC काय आहे, MPSCतून आपल्याला काय होतं येतं. आणि त्यानंतर अभ्यास सुरू केला. जसं मी तुम्हाला सांगितलं की 2013ची एक PSIची प्रिलियम दिली, पास झालो. नंतर राज्यसेवेची प्रिलियम आली आणि त्याच्यामध्ये एक चेंज झाला की CSAT म्हणजे कॉम्पिटिशनचा एक पेपर त्याच्यामध्ये ॲड झाला. ॲक्च्युली CSAT काय आहे हे देखील माहीत नव्हतं. फक्त जे सिनियर विद्यार्थी होते त्यांच्याकडून कळलं की ते काहीतरी अवघड असतं. हे अवघड असतं म्हणून ते सोडून दिलं आणि फक्त PSIच्या मागे. नंतर कळलं की अरे नाही, हा जो पार्ट आहे तो आपल्याला जमतोय आणि तो सोपा आहे. हे खूप उशिरा कळलं आणि त्याच्यामुळे मग PSIचा अभ्यास सुरू केला. PSIचा अभ्यास सुरू केल्याच्या नंतर जे तुम्हाला मी सांगितलं की 2 वर्ष म्हणजे 1 वर्ष माझा प्री आणि मेन्सचा अभ्यास करण्यात गेला. त्याच्यानंतर पुढच्या वर्षीची प्रिलियम होऊन गेली आणि 2 वर्ष परीक्षाच झाली नाही. हा 2 वर्षाचा जो गॅप होता त्याच्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. जसं महेशने सांगितलं की तुमच्यासाठी ही जी 2 वर्ष आहे, पुन्हा बघा तिथेच आपण आलो, ही जी 2 वर्ष आहे ती किरण आणि महेश यासारख्या हजारो विद्यार्थ्यांसाठी एक स्वतःला ओळखण्याची वर्ष म्हणून गणली जाते. स्वतःला सापडण्याची वर्ष. या 2 वर्षात काहीतरी वेगळं झालं तुमच्या आयुष्यात? नक्कीच. म्हणजे जे स्वप्न आम्ही पाहून, आता महेशने जसं सांगितलं देशभक्ती, म्हणजे काहीतरी देशासाठी करायचं आहे, हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. पण प्रत्येकाला काही सरकारी नोकरी म्हणजे ज्याचं ते ध्येय असेल, कोणाला IAS बनायचं आहे, कोणाला IPS बनायचं आहे, कोणाला PSI ST जे असेल ते स्वप्न घेऊन ते आलेले असतात. त्याच्यातून त्यांना सेवा करायची असते. परंतु आम्ही ज्यावेळेस स्वतःच्या हक्कांसाठी, त्यावेळेस मात्र आम्ही स्वतःसाठी लढत होतो. स्वतःला अधिकारी बनायचं होतं, जाहिरात येत नव्हती म्हणून आम्ही MPSC स्टुडंट राईटच्या नावाखाली एक चळवळ सुरू करून त्याच्यातून बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या. परंतु त्याच्यात 2 वर्ष होते ज्यावेळेस कॉलेजमध्ये असताना ग्रामसेवकाची एक सही लागायची रहिवासी दाखल्याची. तर त्या ग्रामसेवकाची सही घेण्यासाठी त्या ग्रामपंचायतीमध्ये जायची भीती वाटायची. का तर ग्रामसेवक देईल का किंवा काय म्हणते, मग घरच्यांना कोणाला तरी पाठवतो मी कॉलेजला असताना. परंतु त्या 2 वर्षांनी आम्हाला एवढं शिकवलं की आम्ही
सहज मुख्यमंत्र्यांच्या समोर बसून आम्ही कित्येक वेळा त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. म्हणजे हे जे डेअरिंग आलं, हे जे शिकलो आज क्लासमध्ये समोर इतके वर्ष काम करून किंवा अभ्यास करून जे डेअरिंग आलं नव्हतं ते त्या 2 वर्षात बरोबर. आता त्या 2 वर्षात एका महत्वाच्या गोष्टीचं बीज रुजलं गेलं. 2014च्या मोर्चानंतर एक महत्वाची घटना तुमच्या आयुष्यात झाली, त्याच्याकडे आपण येऊया, ज्याचा मी सुरुवातीला तुमची ओळख करून देताना उल्लेख केला. आणि ती गोष्ट होती MPSC स्टुडंट्स राईट्स. कशी सुरुवात झाली याची, का झाली आणि कसा त्याचा आतापर्यंतचा प्रवास झाला, याचं थोडं सविस्तर उत्तर आता तुम्ही द्या, कारण ते देताना मी तुम्हाला आता थांबवणार नाही. कोणी द्यायचं ते तुम्ही ठरवा, कारण तुम्ही त्याचे 2 बिनीचे शिलेदार आहात. ओके. ह्याच्यामध्ये जर सगळ्यात पाहिलं गेलं तर 2016 मध्ये म्हणजे 2014 मध्ये जो MPSC मध्ये विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी जो मोर्चा निघाला त्याच्यामध्ये आम्ही फक्त सहभागी झालो होतो आणि एका काही भागांमध्ये फिरून आम्ही त्याचं पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यामध्ये बादली हातामध्ये घेऊन लाईट जे इलेक्ट्रिसिटीच्या डीपींवरती आम्ही पोस्टर्स लावले, म्हणजे एक अधिकारी बनायला आलो होतो आणि हे करत होतो. पण असं कधी मला वाटलंच नाही, का तर ते आपल्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी त्यांना देखील फायदा होईल हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर होता. त्याच्यानंतर 2016 मध्ये ज्यावेळेस सरकार बदललं, 2016च्या ज्यावेळेस नवीन सरकार आलं होतं, त्या सरकारने ज्यावेळेस नोकर कपातीचं धोरण ज्यावेळेस ऐकलं तर त्याच्यावेळेस, कारण की आम्ही एक अधिकारी होण्यासाठी आलो होतो, आमच्यासोबत असे बरेच आमचे मित्र होते की ज्यांना अधिकारी व्हायचं होतं. आणि मग तिथून जी खरी सुरुवात झाली तर आम्ही पहिला एक दिवसाचं एक लाक्षणिक उपोषण आम्ही पुण्याच्या विभागीय आयुक्तालय कार्यालयाच्या बाहेर आम्ही भर पावसामध्ये त्या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस मुंबईला माननीय यांना भेटायला गेलो होतो, कारण की सगळ्यांनी सांगितलं होतं की एकच व्यक्ती आहे की तो तुमचा प्रश्न ते ऐकतील आणि तुम्हाला न्याय मिळवून देतील. त्याच्यामुळे आम्ही 10 जणांची आमची टीम, एक शिष्टमंडळ आमचं मुंबईला भेटण्यासाठी गेलं. पण तिथं ज्यावेळेस गेल्यानंतर त्यावेळेस पावसाळी अधिवेशन चालू होतं, त्या अधिवेशनामध्ये फक्त आम्हाला 4 जणांनाच विधान भवनामध्ये जाण्याची आम्हाला परवानगी मिळाली, आमचे बाकीचे सहकारी बाहेर राहिले. आणि तिथे ज्यावेळेस एक वेगळा प्रसंग याच्यामध्ये घडला तर तो एकदम आम्हाला डायरेक्ट पोलीस स्टेशनला जावं लागलं. आणि पोलीस स्टेशनला यासाठी जावं लागलं की तो प्रसंग म्हणजे आमच्या मित्राच्या आयुष्याशी रिलेटेड होता. तो अनावधानाने तो प्रसंग तिथे घडला होता की मेटल डिटेक्टर मध्ये त्याच्या बॅग मध्ये एक चाकू डिटेक्ट झाला होता. ऍक्च्युली तो चाकू डिटेक्ट आम्ही वेगळ्यासाठी आणला होता, त्याचं इंटरप्रिटेशन वेगळ्या पद्धतीने झालं. ते ऍक्च्युली आम्ही बॉक्स कापण्यासाठी ते आणलं होतं आणि ते चुकून त्याच्याच बॅग मध्ये राहिलं होतं, पण त्याचा अर्थ वेगळा काढला गेला आणि त्याच्यामुळे ते एवढं रामायण घडलं की मग आम्हाला अक्षरशः दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आम्हाला सगळ्यांना थांबावं लागलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनसला आलो त्यावेळेस आम्ही 10 म्हणजे खास करून किरण, मी आणि आम्ही सगळ्या मित्रांनी एक हे केलं की आता ह्याच्या नादाला लागायचं नाही, फक्त अभ्यास करायचा आणि हे सगळं इथंच सोडून जायचं. मग परत आम्ही पुण्याला आलो आणि परत ज्यावेळेस पेपरला बातमी आली की नोकर कपात आणि इथून पुढे नोकर भरतीच निघणार नाही, मग पुन्हा आम्ही सगळे चक्रावून गेलो की अरे पण कसं काय, म्हणजे मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला ठरवलेली गोष्ट काही तासातच गळूनच पडली. मग तिथून मग खरं मग आम्ही तिथं एकदम म्हणलं आता काहीतरी करणं गरजेचं. जर आता आपण एकत्रित संघटित नाही झालो तर आपण अधिकारी होणारच नाही, त्यासोबत इतरांना देखील त्यांचं स्वप्न तशीच राहतील आणि खूप मोठा नुकसान विद्यार्थ्यांना व्हावं लागेल. मग तिथं मग आम्ही 2016 मध्ये मोर्चा काढला. जवळपास त्या मोर्चामध्ये नाही म्हटलं तरी कमीत कमी 10,000च्या आसपास विद्यार्थी. मोर्चा का काढला? मोर्चा यासाठी काढला की सरकारपर्यंत एक आवाज पोहोचावा आणि तो नोकर भरती करत नाही म्हणून. आणि तिथे आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याला आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं नव्हतं. वयवाढीच्या संदर्भात आम्हाला चांगल्या पद्धतीने मोर्चामध्ये सहभागी होऊन तो मोर्चा लीड केला होता आणि त्याच्यामध्ये वयवाढीच्या जसं किरणने सांगितलं की त्या मोर्चामध्ये वय वाढीसाठी तर पहिले राजू शेट्टी साहेब होते की त्यांनी याच्यामध्ये सहभाग बोलवलं होतं त्यांना. हो, त्याच्यामध्ये तो एक तिथून मग तो मोर्चा पुढे सुरू झाला. परत त्या मोर्चानंतर मग ते वयवाढीचं आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालं. PSIची जी ऍड होती, खास करून PSI जे आमचं स्वप्न होतं, PSIची जाहिरात आणि PSIचं वयवाढ त्याच्यामुळे झालं आणि ते एक मोर्चाला 2016च्या मोर्चामध्ये आम्हाला यश मिळालं. आणि तुम्हाला काय वाटतं त्या मोर्चामध्ये एवढी मुलं का बरं आली असतील तुमच्या बरोबर? सगळ्यात महत्त्वाचं सर नोकर कपात हा निर्णय होता, कारण की प्रत्येकाचं एक स्वप्न होतं अधिकारी होण्यासाठी आणि शासनाने जो कठोर निर्णय घेतला होता हा प्रत्येकाच्या स्वप्नांना कुठेतरी पांघरून घालणारा होता. तर त्याला तो एक रोष
हा पहिल्यांदा विद्यार्थ्यांमधून आला होता आणि एवढ्या संख्येने विद्यार्थी आज शनिवारवाड्यावर त्यावेळेस जमा झाले होते. म्हणजे आम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं की एवढ्या संख्येने विद्यार्थी त्या ठिकाणी जमा होतील. किरणजी, काय भावना होती त्यावेळेस मुलांची आणि तुमची स्वतःची? ज्यावेळेस विद्यार्थी हा ग्रामीण भागातून अभ्यास करण्यासाठी येतो, तो जे बरेच विद्यार्थी हे घरच्यांना विरोध करून आलेले असतात, कोणी शेत घाण ठेवून आलेलं असतं, कोणी पैसे कर्जाने काढून आलेलं असतं, कोणी नोकरी सोडून आलेलं असतं. हे जर विद्यार्थी सरकारी नोकरीच्या उद्देशाने तिथं आलेत आणि उद्या सकाळी उठल्यानंतर त्यांना पेपरमध्ये कळतंय की इथून पुढं वर्षभर सरकार नोकर भरती कपात करते किंवा नोकर भरती करणार नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की हा वर्ग जो MPSC करणारा असतो, हा MPSC करणारा वर्ग हा स्वतःचा अभ्यास आणि अभ्यास याच्या पलीकडे तो कुठेही पाहत नाही. परंतु ज्या वेळेस आपल्या घशापर्यंत पाणी येतं त्यावेळेस माणूस स्वतःचा विचार करतो. आणि त्या मोर्चामध्ये येण्याची भावना एकच होती, असंही वाटोळे आणि तसंही वाटोळे. म्हणजे भीती एकच असते, जर मोर्चात गेलो, माझ्यावर केस झाली, माझं कुठं नाव आलं तर मला तर इकडं आड आणि इकडे विहीर झाली, तर मग असं बसून अभ्यास करण्यापेक्षा लढून आपला हक्क मिळवलेला काय वाईट, या भावनेनेच ही जी 10,000ची किंवा 12,000ची गर्दी होती ती म्हणजे आमच्या म्हणजे वेळ होती असं मोर्चा निघायची नाही. तो मोर्चा तसा 4-5वा मोर्चा होता तो, परंतु ती जी संख्या होती तेवढ्या मोठ्या संख्येने मोर्चा होण्याची ती पहिलीच वेळ होती. तुमच्या दोघांच्या बोलण्यात एक गोष्ट मला सतत जाणवते की तुम्ही खूप प्रामाणिकपणे आणि कुठल्याच गोष्टीचं श्रेय स्वतःकडे न घेता बोलता आहात. अशा प्रकारच्या गोष्टी करताना बऱ्याचदा लोकांमध्ये ती एक अहमहिका असते की मी पहिल्यांदा केलंय, मी यांच्यासाठी भांडतोय, मी हे केलंय, मीच पहिल्यांदा केलंय. पण तुम्ही खूप प्रामाणिकपणे सगळी उत्तरं देताय. हाच प्रामाणिकपणा तुमच्या या सगळ्या आतापर्यंतच्या लढ्याचं यश आहे असं वाटतं तुम्हाला? निश्चितच. कारण तुम्ही जसं सांगितलं की मी हा शब्द कधी येऊनच दिला नाही. बरं. कारण ज्यावेळेस आपण सुरुवातीला चर्चा करत होतो त्यावेळेस तुम्ही विचारलं याची काही कार्यकारिणी आहे का. आमच्यात ना अध्यक्ष कोणी होता, ना उपाध्यक्ष, ना सचिव, असं एक चेहरा आम्ही कुठंच समोर ठेवलेला नाही. आम्ही काही जे आमचे काही मोर्चे 10-12 मोर्चे झाले, म्हणजे एका दिवशी आम्ही 56 ठिकाणी मोर्चे काढले होते महाराष्ट्रात. पहिल्यांदाच असं घडलं असेल की एका दिवशी 56 ठिकाणी मोर्चे विद्यार्थ्यांचे. त्या तर आम्ही काही मोर्चांमध्ये मुलींना समोर करायचो, काही मोर्चांमध्ये जे पडद्यामागचे असायचे, कारण जरी चेहरे 4 समोर दिसत असतील तर पडद्यामागं खूप मोठी टीम असते, ती काम करत असती, त्यांना पुढं करत होतो. म्हणजे आम्ही एक चेहरा कधीच समोर ठेवला नाही. मीडियासमोर आम्ही जरी काम करत असतो, पण ज्यांना या गोष्टीतली माहिती आहे अशी लोक आम्ही मीडियासमोर करायचो. त्याच्यामुळे असे वाद कधीच घडले नाहीत किंवा त्याच्यात मीपणा कधीच आला नाही. म्हणजे तुम्ही त्याची सुद्धा, आता तुम्ही सगळे MPSCचे विद्यार्थी असल्यामुळे तुमच्याकडे स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार असतो, तो तुम्ही पुरेपूर याच्यामध्ये वापरला असं म्हणायला हरकत नाही. अडचणी कळल्या, मोर्चे निघाले, झालं काय, आउटकम काय? ह्याच्यामध्ये सर आउटकम जर पाहायला गेलं तर नक्कीच आम्हाला 2016 मध्ये आम्ही जो मोर्चा काढला होता, तर 2016चा मोर्चा काढल्यानंतर आम्हाला खूप त्याच्यामध्ये जाहिरात निघली. त्याच्यानंतर म्हणजे टाइम टेबलमध्ये नसताना ते एक मोर्चाचं आमचं पहिलं यश होतं आणि तिथं कळाली की युवा ताकद काय असते. आणि तिथे PSIची 750 पदांची जाहिरात निघली. त्याच्यानंतर वय वाढून मिळालं. मग जर एक युवा जर सगळे एकत्रित रस्त्यावर उतरले तर सरकारला त्याची दखल घ्यावी लागते. हे 2016च्या मोर्चाने आम्हाला दाखवून दिलं. मग त्याच्यानंतर बरेचसे असे काही MPSCच्या क्षेत्रामध्ये विविध विषय होते. त्याच्यामध्ये त्यावेळेस ना कुठले आमदार, ना कुठले खासदार, ना कुठली मीडिया, म्हणजे कुणीच पुढे यायला तयार नव्हतं, लक्ष द्यायला, कारण की हा सगळा विखुरलेला वर्ग होता. आणि मग त्याच्यानंतर ज्या पद्धतीने एक MPSC स्टुडंट राईट्स ज्या पद्धतीने आम्ही विविध माध्यमातून आम्ही कॅम्पेनिंग सुरू केलं, तर त्याला आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला यश आलं. आम्ही रस्त्यावरची पण लढाई लढलो. आम्ही ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाचा देखील आम्ही वापर करून शासनावरती दबाव आणला आणि विविध महत्त्वाच्या मागण्या आम्ही त्या माध्यमातून पूर्ण करून घेतल्या. आणि MPSC स्टुडंट राईट्स ही फक्त रस्त्यावरची लढाई न ठेवता आता ज्या पद्धतीने बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे, जर आपण बघितलं तर 15 ते 16 लाख विद्यार्थी हे दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षा देत असतात. आणि सिलेक्शन जर आपण बघितलं तर 3,500-4,000-5,000 हजाराच्या आसपास सिलेक्शन होतं. तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर हा एक देखील आम्हाला प्रश्न महत्त्वाचा सतावू लागला. कारण की सततचं अपयश, नैराश्य, आत्महत्या, व्यसनाधीनता, तर हा देखील आमच्यासमोर एक मोठा टास्क आमच्यासमोर दिसत होता. आणि कुठलं शासन, कुठलेच आमदार, कुठलेच राजकीय पुढारी या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. ज्यावेळेस किरणचं नामचं याच्यावर सारखं डिस्कशन व्हायचं, कारण की आम्ही सुद्धा त्या प्रवासातून जात होतो की काहीतरी करणं गरजेचं, कोणी ह्याच्याकडे लक्ष देत नाही. तर मग त्या लढाईसोबत या युवकांच्या भवितव्याच्या अनुषंगाने विविध आम्ही कार्यक्रम देखील घ्यायला चालू केले. याच्यामध्ये आम्ही व्यावसायिक,
व्यावसायिकांना आमंत्रित केलं, राजकीय प्रतिनिधींना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं. तुम्ही मगाशी म्हणालात की 15-20 लाख लोक मुलं दरवर्षी परीक्षा देतात आणि काही हजारात याच्या भरतीच्या ऑर्डर्स निघतात. म्हणजे या सगळ्या मुलांना हे करता करता दुसरं काहीतरी करण्याची एक माइंडसेट म्हणजे प्लॅन बी, याच्यासाठी तुम्ही मदत करत गेला? हो, येस. आणि काय काय केलं त्याच्यासाठी? सर, सगळ्यात पहिल्यांदा जर पाहायला गेलं तर 2018 नंतर आम्हाला हा प्रश्न प्रकर्षाने जाणवायला लागला. तर याच्या संदर्भात देशातली पहिली मॅरेथॉन करिअरथॉन, ही पहिली मॅरेथॉन आम्ही तो एक वेगळ्या पद्धतीने सरकारने या विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष द्यावं याच्यासाठी आम्ही ती मॅरेथॉन आम्ही आयोजित केली होती, करिअरथॉन नावाची. 2019 मध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा महोत्सव हा पुण्यामध्ये आम्ही आयोजित केला होता, MPSC स्टुडंट राईट्स आणि सृजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने. त्याच्यामध्ये आम्ही वास्तव, भवितव्य आणि दिशा, स्पर्धा परीक्षेतलं वास्तव काय आहे हे विद्यार्थ्यांना कळावं, जर ह्याच्यात भवितव्य काय असणार आहे आणि दिशा पुढची काय असणार आहे जर तुम्हाला अपयश आलं तर. म्हणजे त्या महोत्सवामध्ये आम्ही सगळ्या क्षेत्रातील मान्यवर आम्ही त्या ठिकाणी आणले होते, कारण की तो एक असा एक संगम आम्ही घडून आणला होता पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि इतर क्षेत्रातल्या लोकांसाठी, की तिथं नक्की स्पर्धा परीक्षा काय आहे. कारण की वास्तव स्पर्धा परीक्षेतलं कोणीच सांगत नाही, म्हणजे फक्त एक ग्लॅमर दाखवला जातो आणि त्याच्यामध्ये खूप पालक विद्यार्थी अडकले जातात. मग ते वास्तव दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न MPSC स्टुडंट राईट्सच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस केला. काय वास्तव किरण स्पर्धा परीक्षांचं? खरं तर जसं तुम्ही सांगितलं की 25-30 लाख विद्यार्थी अभ्यास करतात, परंतु आपण कितीही मोर्चे काढले, किती आंदोलनं केले तरी गव्हर्नमेंटने जरी नोकर भरती सुरू केली असली तरी 25-30 लाख लोकांना नोकरी मिळू शकत नाही. हे सत्य विद्यार्थ्यांनी स्वीकारलं पाहिजे. कारण याच्यामध्ये 2009 पासून अभ्यास करणारे विद्यार्थी देखील अजून आहेत. बरं, त्यांच्याकडे पाहून हा वर्ग येतोय. आणि खरं वास्तव यातलं, खरं जे अधिकारी आहेत ह्या अधिकाऱ्यांनी जर खरं वास्तव दाखवलं तर ही संख्या कमी होऊ शकते. कारण बऱ्यापैकी दाखवत नाहीत अधिकारी. एक पॉझिटिव्ह बाजू दाखवतात पण त्याच्या मागची निगेटिव्ह बाजू कोणी दाखवत नाही. अधिकारी कसा झालो हो हे कार्यक्रम होता. येस, परंतु अधिकारी नाही झालं तर काय केलं पाहिजे किंवा याच्यातून बाहेर कसं पडलं पाहिजे, किती वर्ष अभ्यास केला पाहिजे, किती दिवस या क्षेत्रासाठी दिलं पाहिजेत, हे सांगायला महाराष्ट्रामध्ये अजूनही कोणी तयार नाही. आणि तोच प्रयत्न आम्ही केला आणि हेच खरं वास्तव आम्हाला दाखवायचं होतं की स्पर्धा परीक्षा क्षेत्र म्हणजे सर्वस्व नाही. आम्ही जसं की 2018ला एक कार्यक्रम घेतला होता स्पर्धा परीक्षा महोत्सव, त्याच्याविषयी सांगू. पण त्याच्यामध्ये एक मी अधिकारी नावाची एक थीम आम्ही लॉन्च केली होती आणि मी अधिकारी नावाचं एक गाणं तयार केलं होतं. त्या गाण्यातून आम्ही एक दाखवून दिलं होतं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना की तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रातले तुम्ही अधिकारी आहात. म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करूनच फक्त तुम्ही अधिकारी बनत नाहीत. तुम्ही अँकर आहात, तुम्ही अँकरिंग करतायत तर तुम्ही तुमच्या क्षेत्रातले अधिकारी आहात. एखादा गवंडी आहे तो त्याच्या क्षेत्रातला अधिकारी आहे, त्याचं क्षेत्र त्याला मोठं कसं वाटेल हे दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. आणि तो त्याच्या क्षेत्रातला अधिकारी आहे. फक्त सरकारी नोकर हाच अधिकारी असू शकतो आणि फक्त सरकारी नोकरीत जाऊनच देशाची सेवा होऊ शकते असं काही नाही. ओके, हेच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. महेशजी, तुम्ही मगाशी तुमच्या मोर्चानंतर काय बदल झाले त्याबद्दल सांगत होता, तर त्याच्यातल्या 2 गोष्टी तर आम्हाला कळल्या, पण अजून काय काय बदल झाले तुमच्या त्या चळवळीनंतर? ह्या चळवळीत ज्यावेळेस ही चळवळ सुरू झाली तर विविध विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आणि अडचणी असायच्या त्यासाठी ही चळवळ सुरू झाली. ह्या चळवळीनंतर जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे वयवाढीचा प्रश्न मार्गी लागला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर विविध डमी कॅन्डिडेट्स जे परीक्षेला बसायचे तर त्या अनुषंगाने आम्ही बायोमेट्रिक हजेरी कंपल्सरी आम्ही महाराष्ट्रात पूर्णपणे करून घेतली. त्याच्यानंतर CCTV कॅमेरेज, इलेक्ट्रॉनिक जॅमर्स, कारण की बरेचसे मुलं पेपरला मोबाईल वापर करून, मायक्रोफोनचा वापर करून पेपर सोडवला जायचा, तर त्याला आम्ही आळा आणला. हे जे महत्त्वाचे बदल होते हे आम्ही त्यावेळेस करून आणले. त्याच्यानंतर एक्साईज PSI गेल्या 19 वर्षापासून ती जाहिरात नव्हती, ती जाहिरात आम्ही याच्या माध्यमातून काढून आणली. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जर मोठा चेंज जर आपण बघितलं तर महापरीक्षा पोर्टल, जे महाराष्ट्रातल्या 40 लाख जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत आहे त्यांच्या मानगुटीवर बसलेलं होतं हे महापरीक्षा पोर्टल. आणि तो सगळ्यात खूप मोठा चेंज आम्ही याच्यामधनं करून आणला. आणि ते महापरीक्षा पोर्टल हे आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही ते बंद पाडलं की ज्याच्यातनं अनेक घोटाळे झाले. खरं तर तो प्रश्नही खूप गाजला आताच्या सगळ्या विधानसभेत सुद्धा. या निवडणुकीतला एक महत्वाचा मुद्दा होता तो. या सगळ्या गोष्टींमुळं तुम्हाला दोघांना काय मिळालं असा जर प्रश्न विचारला तुम्हाला तर तुम्ही काय उत्तर द्याल बरं किरण? निश्चितच हा प्रश्न
आत्तापर्यंत कमीत कमी 1000 वेळा तरी ऐकलेला असेल. तुमच्याकडून तर ऐकतोयच, परंतु समाजात ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस लोक विचारतात तुम्हाला काय मिळालं. प्रत्येकाला वाटत होतं की यांनी देखील अभ्यास करून त्यांचं स्वप्न पूर्ण करायला पाहिजे होतं, परंतु वेळ निघून गेलेली होती. आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही 0 होतो, परंतु ह्या चळवळीने आम्हाला सर्वस्व दिलं. म्हणजे आज ज्या गोष्टी आम्ही पूर्वी करू शकत नव्हतो त्या गोष्टी, जसं सांगितलं मी ग्रामसेवकापर्यंत पोहोचू शकत नव्हतो, परंतु आज आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकतो. आत्मविश्वास दिला तुम्हाला या चळवळीने? निश्चित. हा आत्मविश्वासच तो आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर बोलू शकतो. हा जो आत्मविश्वास आहे हीच भविष्याची दुसऱ्यांसाठी, परंतु हीच आमच्या आयुष्याची शिदोरी ठरू शकते. कारण भविष्यामध्ये याच्यातून वेगवेगळ्या वाटा आम्हाला मिळू शकतात. जरी लोकांना वाटत असेल की कित्येक लोक आम्हाला म्हणतात आता ही वायाला गेलेत, कदाचित त्यांच्यासाठी वायाला गेलेलं असू शकतो, पण भविष्यामध्ये काहीतरी चांगलं स्वतःसाठी असेल, देशासाठी असेल किंवा इतरांसाठी असेल, चांगलं करण्याची ताकद मात्र आम्हाला या 2 वर्षात भेटली. तुमचंही हेच उत्तर महेशजी का काही वेगळं ऍड करू इच्छित? येस सर, नक्कीच. ह्या चळवळीने काय दिलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आत्मविश्वास. आणि पहिल्यांदा फक्त स्वतःपुरता विचार करायचो. आता समाजामध्ये ज्या ज्या घटकांवरती अन्याय होतोय, खास करून आमची प्रथमतः विद्यार्थ्यांपासून सुरुवात झाली आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढतोय. नक्कीच भविष्यामध्ये आम्हाला जी प्रेरणा दिली ह्या चळवळीने, MPSCमध्ये जे आम्ही लढा उभा केला, तर भविष्यात नक्कीच विविध ज्या काही अडचणी असतील त्या लढण्यासाठी आम्हाला त्यातनं खूप मोठी प्रेरणा याच्यातनं मिळाली आम्हाला. हा प्रश्न मी विचारण्यामागचं कारण सांग. तुम्हाला काय मिळालं ते तुम्ही सांगितलं, पण हे सगळं करत असताना तुम्हाला अजूनही काही प्रश्न अनेकांनी विचारला असेल, तो म्हणजे तुम्ही हे कोणासाठी करा, याच्या मागे काय तुमचा उद्देश आहे आणि याच्यातनं तुमचा काही वैयक्तिक स्वार्थ आहे का? निश्चित. याला तुम्ही कसं उत्तर देता? नाही, निश्चितच असे खूप प्रश्न आणि खूप तर्कवितर्क लावले जातात की तुम्ही कुणासाठी काम करताय किंवा तुम्ही हे काम करताय तर त्याच्यामागे तुमचा काहीतरी मोटिव्ह असेल. याच्यातून म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न लोकांचा असतो की तुम्हाला राजकीय क्षेत्रात उतरायचं आहे का, राजकीय महत्त्वाकांक्षा, राजकीय महत्त्वाकांक्षा. येस येस, निश्चितच. परंतु त्या सर्वांना, आणि तुम्हाला देखील हे सांगू इच्छितो की ज्या वेळेस आम्ही हे काम करत होतो त्यावेळेस ना आम्ही कुठल्या राजकीय पक्षाचा सपोर्ट घेतला, म्हणजे वैयक्तिक एका राजकीय पक्षाचा कुठलंही काम हे राजकीय इच्छाशक्तीशिवाय पुढं जाऊ शकत नाही. त्यांच्यापर्यंत नेण्याचं काम आम्ही केलं, पण आम्ही शेवटपर्यंत अजूनही कुठल्याही एका राजकीय पक्षाला बांधील राहिलो नाहीत. जे विद्यार्थी हिताचं काम करतील आम्ही सर्वांकडे कामं घेऊन जायचो. जे काम करतील तो आमचा नेता. आमचा म्हणजे विद्यार्थ्यांचा, म्हणजे त्या कामापुरता नेता. जेव्हा असा एक शिक्का आपण जो डब्बा म्हणतो तो आमच्यावर पडलेला नाही, तो पडून. नाही, बरोबर आहे. नक्कीच की विद्यार्थी वेगवेगळ्या अँगलनी विचार करत असतात की बाबा नक्की काय तुमचं महत्त्वाकांक्षा आहे, तुम्ही काय करताय, तुमचा उद्देश काय. आमचा उद्देश प्रामाणिकपणे हाच आहे की ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय तो त्यांना एक न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी एक राजकीय व्यासपीठ आहे आणि तिथूनच हे प्रश्न सुटतात. हे विद्यार्थ्यांनी सगळ्यात प्रथमतः समजून घेणं गरजेचं आहे, कारण की जे एक न्यायाचं मंदिर आहे तर तिथेच हे सगळे प्रश्न सुटतात आणि तिथेच ते प्रश्न घेऊन जायचे असतात. त्याच्यामुळे याच्या मागचा आमचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना माध्यम आहात, विद्यार्थ्यांचे प्रश्न पोहोचवणार. येस सर, नक्कीच आम्ही एक माध्यम आहोत. आता एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो. आपल्या देशामध्ये अशी एक पद्धत आहे की आपण आपल्या हक्कांबद्दल खूप वेळा भांडतो, पण त्याच वेळेला खूपदा म्हणजे साधारण 99% वेळेला आपण आपली कर्तव्य विसरतो. तुम्ही तुमच्या या चळवळीमध्ये या गोष्टीकडे लक्ष देता की देणार आहात? चळवळीमध्ये असताना कर्तव्य जे आहेत आपले, आता आमचं पहिलं कर्तव्य हे होतं की आम्ही ज्यासाठी आलो, म्हणजे अधिकारी बनण्याचं ध्येय घेऊन आलो होतो. अधिकारी बनणं हे आमचं पहिलं कर्तव्य होतं. ते आम्ही पूर्ण करू शकलो नाहीत. का तर करू शकलो नाही म्हणजे आम्ही ते केलं नसतं अशातला भाग नाही आहे, ते झालंही असतं, पण आम्ही एका चळवळीत वाहून घेतलं आणि जनहितासाठी आम्ही काम करू लागलो. परंतु आता तसं पाहिलं तर माझं लग्न झालं, परंतु काही चळवळीनिमित्त माझी मिसेस जरी दुसऱ्या जिल्ह्यात असली तरी मला तिथून बाहेर, ते एक माझं कर्तव्य आहे. परंतु ते कर्तव्य सोडून पण हे जे कर्तव्य आहे म्हणजे एक ते वैयक्तिक स्वार्थासाठी. चळवळीतनं जी मुलं तुमच्या बरोबर जोडली जात आहेत, थोडासा वेगळ्या प्रकारे मी तोच प्रश्न तुम्हाला विचारतो. ही जी मुलं सगळी जोडली जात आहेत त्या मुलांना सुद्धा त्यांच्या हक्काबरोबरच कर्तव्यांची जाणीवही तुमचं हे स्टुडंट्स राईट्स जो फोरम आहे तुमचा आता तो करून देईल? हो, नक्कीच ते जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे, कारण की ज्या वयामध्ये आम्ही न्यायी हक्कासाठी उभा राहिलो तर आता
सगळ्यात महत्त्वाचं ज्या पद्धतीने वय वाढतंय त्यावेळेस त्या कर्तव्य म्हणजे घरची कर्तव्य आहेत स्वतःची आहेत तर ती देखील आम्ही स्वतः पद्धतीने निभावण्याचा आमचा यापुढे प्रयत्न आहे. म्हणजे सामाजिक काम करत असताना उद्योग क्षेत्रात देखील आम्ही महत्त्व पद्धतीने आम्ही त्याकडे लक्ष देतोय. कारण की आर्थिकदृष्ट्या जर आम्ही सक्षम असेल तर सामाजिक क्षेत्रामध्ये अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला मोठ्या प्रमाणावरती आम्हाला काम करता येईल. म्हणजे आम्ही सामाजिक काम हे जरी कार्य करत असलो तरी याचा अर्थ व्यवसाय करायचा नाही असं होत नाही. त्यामुळे व्यवसाय करता करता सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आम्ही त्याच पद्धतीने पुढे जाऊ आणि जे काय आमचे इतर सहकारी असतील तर आम्ही स्वतः पुढे नाही जाता आम्ही सगळ्यांना आमचे मित्र आमचे इतर सहकारी यांना देखील आम्ही सोबत पुढे घेऊन जाणार आहोत. नक्कीच. तुम्ही या लॉकडाऊनच्या काळात पण खूप सारं काम केलं तुमच्या संस्थेने. जवळपास 1,00,000-1,25,00,000 लोकांना तुम्ही जेवण दिलं. जी मुलं इथे अडकून पडली होती त्यांनाही तुम्ही त्यांच्या गावी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. भविष्यामध्ये तुम्ही तुमचा हा जो मंच आहे MPSC स्टुडंट्स राईट्स याला मी आता मंच म्हणतो कारण ती ऑर्गनायझेशन नाहीये तो एक फोरम किंवा मंच या प्रकारात आहे. याला तुम्ही अजून 5 वर्षांनी कुठे पाहता किरणजी? नक्कीच. जरी MPSC स्टुडंट राईट्स या नावात जरी MPSC असलं तरी आत्तापर्यंत कारण तो फोरम हा MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही सुरुवात केलेला होता. परंतु नंतर लक्षात येते की प्रत्येक विद्यार्थी हा एक आशेने आमच्याकडे पाहतोय. त्याच्यामुळे तो MPSCसाठी लिमिटेड आत्ताही नाही आणि भविष्यात देखील नसणार आहे. परंतु यस निश्चितच भविष्यामध्ये जिथे जिथे विद्यार्थ्यांना जिथे जिथे गरज पडेल तिथे आम्ही असू. म्हणजे आपण जिथे कमी तिथे आम्ही अशा पद्धतीने MPSC स्टुडंट राईट्स हे नेहमी काम करत राहतो. महेशजी? नक्कीच सर. MPSC स्टुडंट राईट्स आता फक्त MPSCच्या हितासाठी काम करते. तर ज्या पद्धतीने तुम्ही म्हणले की 5 वर्षानंतर MPSC स्टुडंट राईट्स कुठे असेल तर जसं किरणने सांगितलं की विद्यार्थी म्हणजे 12वी पासून पुढे जर आपण बघितलं जे विद्यार्थी खरं तिथं त्यांचे न्याय हक्क आणि ज्या अडचणी आणि समस्या आणि एक दिशा द्यायला पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच पुढील काही म्हणजे सुरुवातच आमची झालेलीच आहे. असं काही नाही की सुरुवात झालेली नाही, ती सुरुवात केलेली आहे. तर नक्कीच युवकांसाठी एक दिशादर्शक म्हणून MPSC स्टुडंट राईट्स पुढे काम करेल. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला इथून पुढे त्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अडचण येईल त्याच्यासाठी MPSC स्टुडंट्स राईट्स हा एक आशेचा किरण असेल तुमच्या नावाप्रमाणे. तर तुमच्या या पुढच्या भविष्यातल्या सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत राहा, असेच प्रामाणिक राहा अशी आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला विनंती. अशा शुभेच्छा तुमच्या पुढच्या भविष्यातल्या कामांसाठी मनापासून शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद तुम्ही आज इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्यासाठी. आपल्या बरोबर आज होते महेश बडे आणि किरण निंबोडे. MPSC स्टुडंट्स राईट्स या माध्यमातून त्यांनी एक मोठी चळवळ उभी केली आहे आणि अनेक आमूलाग्र बदल या MPSCच्या पद्धतीत घडवले. निश्चितच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं व्यासपीठ त्यांनी उभं करून दिले. हे व्यासपीठ त्यांच्यासाठी सतत काम करेल असा विश्वासही त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला. इन्फिनिटी अकॅडमी प्रस्तुत घे भरारी या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया पुढच्या भागात नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत नमस्कार.